असं घरात राहिल्यावर अशी कामं करायला लागतात. कळलं का? शाळेला गेली असती आज वाचलं असतं का नाही? हां सुट्टी आहे. अशी चपाती करायला शिकायचं लवकर. येतीच चपाती. हां काय ते आकार काढलायस त्याने? हां शाबाश शाबाश. पोरगीनं माझ्या चपाती कशी केल्या बघा. एक नंबर. हाय का असं? हां जमतंय काय? हे ट्रेनिंग चालू आहे, ट्रेनिंग आमच्या तनूचं. एक नंबर पोरगी चपाती करते बघा. एक नंबर. शाबाश बाळा. गोल आली पाहिजे ग. शाबाश. थांबू वे. ओकेच ओकेच. एक नंबर पोरगी माझी. आता काय गरज नाही मम्मीची आम्हाला. पोरगी माझी चपाती करायला शिकल्यामुळं आता काय मोठा गोळा आहे काय? हां 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 हां. आता कसं करणार याचं? काय करणार तू? वाटी घेणार. हां आणि गोल आकार काढणार. हां आणि खीस. हां खोबऱ्याचा खीस. खोबऱ्याचा खीस कुठं आहे? मम्मी करते तुझी. बघू मम्मीनं काय केलं खोबऱ्याचा किस्सा केला बघू. अच्छा अच्छा असं केलं वे. हे सारान म्हणायचं. सारान ना? हां ओके हे सारान. अच्छा आणि ते कशात घालायचं? झालं की बोला ग. खायला जमली की ग तनू? अरे एक नंबर की. हां हां हां. अरे वा रे वा. आता नाद खोळा आणि गणपत खोळा. एक नंबर माझ्याकडे का. छान झालेले छान झालेले छान झालेले. अशा प्रकारे मला झाली की बोलला. तर त्या तव्याच्या बाहेर त्या पळपुटच्या बाहेर जातीस का काय? ते एवढा मोठा कशाला गोळा केला ग? मम्मीने काय सांगितलं? असं आहे बघा मंडळी बरं का. पोरगी माझ्या शाळेत गेल्या नाही पण पोरगीनं माझ्या चपाती करायला शिकली मात्र. बाळा बाप ठीक आहे. असं काम असतं. आता काय दे तुला? आता काय करणार त्याचं? वाटीनं गोल पाडायचं. वाटीनं गोल करायचं आणि काय करायचं? बारकडे देतेस. आता कसं करायचं असं? आय वा शाबाश. गोल पाडलं असं. शाबाश. जवळजवळ बाळा मार. चिटकून मारायचं ग. असते काय? त्याला चिकट की गोळ्याला गोळा चिकट घे. सवे शाबाश. पोरगी माझी एक नंबर काम करते बरं का. काय का असं ना आज फायदा झाला शाळेतनं राहिल्याचा. मम्मीला मदत तर झाली पोरगीची आमच्या. हां अगं पोरे. अगं घुसल तुझ्या कामाच्या नादात. हातात लागलं. काय लागलं पाया मोठा तुझ्या? खिसणी लागली. बघा पोरगी माझी नारळ सकाळी खिसत होती. आज नागपंचमीच्या निमित्ताने आज उकडलेले कानवले बनवत असते. आज उकडलेले कानवले बनवायचे. त्याच्यामुळं काय झाले तिला सकाळी लावलेलं खोबऱ्याचं खिसणी मारायला. ती खिसणी लावली तिच्या हाताला. तेव्हा बोट घेतला बघा. हे बोट बघा तिचं कसं झालं. इथं बघा इथं दिसते का? दाखव जरा एक मिनटं. हां बोटाला लागले दिसते. इथं मिळती कापल्या. म्हणजे आज भरपूर पोरगीनं काम केलं आपल्या ट्रेनिंगमध्ये. बाळा ट्रेनिंग असतं हे. ट्रेनिंगमध्ये असं छोट्या मोठ्या गोष्टी होतातच. एवढं मनावरती नाही घ्यायचं. आणि हे असं पूर्वी करते माझी. करंजी करायची. सारंजी करायची आणि असं चिटकवायचं. हे बघा किती छान असं. एक नंबर. खाली टाकू नको आई माझी. बुडूत त्याला काय होते मग? असं करंजी तयार झाली बघा. आमच्याकडे अशी पद्धत आहे. आमच्याकडे अशा पद्धतीनं बनवली जाते करंजी. तुमच्याकडे कशी बनवली जाते बघा बरं. हे बघा तुमच्याकडे काय बनवतात नागपंचमीला? काय बनवतं तुमच्याकडे नागपंचमीला? करंजी बनवत असतील ना? प्रत्येक आमच्याकडे नाही बनवत. घाटावर नाही बनवत. ते आमची बायको घाटावली आहे बरं का. त्यामुळे तिकडचे बनवत आहे म्हणते. मग काय बनवते तुमच्याकडे घाटावर? तिकडे पोळ्या बनवतात. पोळ्या असतात घाटावर. आमच्या लाया बनवतात. लाया घाटावर असतात. परत आणि काय पोरगीनं माझ्या कसं गोल गोल चकत्या केलं बघा बघा आहे का.
करंजी रेसिपी चांगली रेसिपीच तर सांग, रेसिपीच तर सांग. 2 नारळ घ्यायचं, चपातीचं पीठ घ्यायचं, ते मळायचं, खोबरं घ्यायचं, ते खिसायचं आणि त्यात चपाती तयार करायची मोठ्या गोळानं, गोल तयार करायचे टोपणानं. त्या खोबरे खिसलेल्या खोबऱ्याचं काय करायचं सांगितलं नाहीस. खिसलेल्या खोबऱ्याचं त्यात चीज तयार करायचं. त्यात काय घालायचं, गुळ घालून काय करायचं, त्यात आणि तेल कशाला घालायचं, आधी गरम करायचं, हे करायचं गॅसवर ते गरम करायचं, गरम करायचं. ते गुळ सगळं त्यात मिसळतो, मग ते गोड तयार होतं. मग ते हे गोल केलेलं त्यात वेलची घाला आवडीप्रमाणे, वेलची वगैरे घालायची आणि ते गोल मध्ये हे ठेवायचं आणि त्याचं काढून. अच्छा. आणि हे काय करायचं, कांदा काय उकडायचं का शिजवायचं, आपलं तळायचं, तळू पण शकतो. अच्छा बघा, उकडायचं असतात कानवले बघा, अशा प्रकारे कानवले केले जाते. बघा तुम्ही बघू शकताय, हे बघा. आणि छोटे छोटेच केलेले कानवले मुलांना पण आवडतात आणि खूप छान लागते हे बरं का, टेस्टला सुद्धा पौष्टिक आणि पौष्टिक आहे. तेलाचा वापर बिलकुल नाही याच्यामध्ये. आपण दिवाळीमध्ये जे करंज्या करतो ते आपल्याला तळायला लागतात तेलामध्ये, आपण हे तळू पण शकतो आणि आपण तळू पण शकतो, पण काशीच खायला छान लागतात, बरोबर ना. आता ते गोळा करायला बाळा, ते सुद्धा टिफिन नंतर कर. बरं, ते सुंदर झाले. अशा प्रकारचे ते कानवले आमच्याकडे बनवले जातात. तुम्ही पण बनवा नक्की बरं का मंडळी. ओके.